तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजलेत 5:25 आणि तसं मी 4 वाजताच उठत असतो आणि 5 वाजता लॉग इन करत असतो. पण आज 4 वाजता अलार्म वाजला नाही का मी उठलो नाही काय मला सांगता यायचं नाही. 4:30 वाजता उठलो आणि मग उर केलं तर आता 5:30 वाजत आले जवळजवळ. 1 तास लागतोच उरकायला. तर आजचं टार्गेट आहे 4,000 रुपयाचं. बघू आज होतेत का नाही. चालू करायच्या अगोदर पाणी भरून घेतो. इथं पाण्याचं ATM आहे. फोन पे केलं की त्यांनी 1 रुपया पाठवला की 1 लिटर येतं. तर बाटल्या भरून घेतो म्हणजे काय दिवसभर प्रॉब्लेम राहत नाही. तर मग ऐन टायमिंगला विकतच आपल्याला बिसलरी घ्यावं लागते. पाणी भरून तर झालंय, आता करूया चालू. अरे वा वा वा, मस्तपैकी लाल लाल. तसं म्हणे आज सोमवार आहे, आज काय प्रॉब्लेम नाही. आणि सोमवारची पाठ आम्हाला कधीच अशी फेल जात नाही. अजून उलट अर्धा तास लेट झालं आज. थोडंसं पुढे जावं लागेल बहुतेक. आता जवळजवळ अर्धा तास झालाय पण मला पाहिजे तशी ट्रिप काय वाजली नाही. हे कशामुळे होतंय तुम्हाला सांगतो. ऍक्सेप्टन्स रेट रात्री काय झालं, घरी येताना मी बऱ्याच ट्रिपा सोडून दिल्या. त्याच्यामुळे माझा ऍक्सेप्टन्स रेट कमी झाला आणि त्याचा परिणाम असा होतोय 9% ऍक्सेप्टन्स रेट. आणि त्याचा परिणाम असा होतोय की आता जी ट्रिप कोणीच घेत नाही ती ट्रिप मला येते एकदम थर्ड क्लास. 6 किलोमीटर पिकअप, 4 किलोमीटर पिकअप, 5 किलोमीटर पिकअप, असे पिकअप मला येत आहेत. आणि ज्या ट्रिपा काहीच पोरोडेबल नाहीत अशा ट्रिपा आल्या ना तर मग काय प्रॉफिट नसतं त्यात. आता ही कुठली आली, चाकणची ट्रिप आली. आता चाकणला ह्या टायमिंगला जाऊन काहीच उपयोग नाही आणि ही कोणीच ट्रिप घेतली नाही म्हणून मला येते. का तर माझा ऍक्सेप्टन्स रेट कमी झालाय. 9% ऍक्सेप्टन्स रेट हो का. हा कमीत कमी 15%च्या वरच पाहिजे. 15%च्या खाली यायलाच नाही पाहिजे. उबर प्रो डायमंड हे कंटिन्यू असलं ना, का तर हे उबरचं सिस्टीम तुम्हाला सांगतो. डायमंडवर जो ड्रायव्हर असतो ना त्याला सगळ्यात जास्त ट्रिपा देतो उबर. वाजलेत 6:30 आणि आता आलोय मी. कुठं आलोय? ताथावडीमध्ये. तर विषय काय आहे की 6 वाजता मला राईट पुणे एअरपोर्टची ट्रिप पडली होती नऱ्यातून. आणि एअरपोर्टला ड्रॉप केला की लगेच पुणे एअरपोर्ट वरून मला इथं आली ट्रिप पडली. 740 रुपये धंदा झालाय. मी काय म्हणलो होतं की मला जेव्हा एअरपोर्टची ट्रिप पडते ना तेव्हा साधं म्हणजे साधं साधं म्हणण्यापेक्षा तो झटका होऊन जातो. का तर तिथून 350 नी 350च्या आसपास काहीतरी ट्रिप पडली होती मला आणि इथून 380 का काहीतरी रुपयाने पडली होती. 740 रुपयाचा धंदा झाला. 1.5 तासात झालाय फक्त. तिथून एअरपोर्ट आणि एअरपोर्टवरून असं आहे की मला असं कधी झालंच नाही की एअरपोर्टला ड्रॉप केला मला ट्रिप पडली नाही. एअरपोर्ट लयच साधं मला. त्याच्यामुळे माझं टार्गेट असतं की लोकल करीत असताना कधी पण एअरपोर्टच्या ट्रिपला प्रायोरिटी द्यायची. आणि मी बरेच निरीक्षण करतो मित्रांनो की तिथं पार्किंगला बरेच गाड्या लागलेल्या असतात. तर त्या लोकांसाठी माझं सजेशन की मित्रांनो, आपण एअरपोर्टला ड्रॉप केला की लगेच आपल्याला उबर 2 ट्रिपा देतो. 2 ट्रिपा जर नाही घेतल्या आपण दोन्हीपैकी एक, तर आपला नंबर मागं जातो क्यू मध्ये. आणि क्यू मध्ये नंबर गेल्याच्या नंतर मग जितक्या गाड्या वेटिंगला आहेत त्या सगळ्या गाड्यांचा एक एकदा नंबर येतो मग आपला नंबर येतो. तर माझं असं सजेशन राहील की बाबा पहिल्या 2 ट्रिपामध्ये, आणि ते बी मोठ्या पडतात अशा हिंजवडी कोथरूड वगैरे अशा 400-500 रुपयांनी मला तर पडतात बाबा. बाकीच्यांचं मला माहित नाही. पण त्या दोन्ही ट्रिपांपैकी एखादी तरी ट्रिप ऍक्सेप्ट करून लगेच निघून जा तिथून. तुम्ही एअरपोर्टला वाट बघत बसलात तर कमीत कमी तुमचं 1-1.5 तास, कधी कधी 3-4 तास सुद्धा जातात. तर असं वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. सकाळ सकाळ मी आता एअरपोर्टला गेलतो पिकअप करायला. तर तिथं सकाळच्या टायमिंग एरो मॉलचा 4था मजला फुल भरला होता. तिथं पार्किंग करायला सुद्धा जागा नव्हती, इतक्या गाड्या वेटिंगला होत्या. तर मला तुम्हाला विचारायचे की तुम्हाला असं वाटत नाही की बाहेर लोकलला जास्त धंदा आहे आपण इथं वेटिंग करण्यापेक्षा. जे लोक तिथं वेटिंग करत असतात त्यांचं मला गणितच समजत नाही. म्हणजे ते प्रीमियम पिकअप साठी थांबलेले असतात का काय मला माहितच नाही. आणि प्रीमियम पिकअपचं बी मला समजत नाही किती परवडेबल आहे. का तर ते बोलतात की पहिल्यासारखा रेट बी देत नाही आणि त्याचा नंबर यायला बी 3-3 तास लागतात. एवढं जर वेट करून रेट भेटत नसेल तर मला समजत नाही लोक का थांबून राहतात तिथं. पण चला ठीक आहे, ज्याची त्याची काम करण्याची पद्धत असते. मी तर असं कधीच झालं नाही की एअरमॉलला जाऊन निवांत वाट बघत बसलो ट्रिपची. नकळत कधी ट्रिप कस्टमरने कॅन्सल केली तर कधीतरी 4थ्या मजल्यावर 5 मिनिटं 10 मिनिटं थांबतो आणि 5-10 मिनिटानंतर लगेच उबर ट्रिप देतं सुद्धा. आता वाजलेत 8:30. मस्तपैकी बावधन मध्ये आलोय. आता नाश्ता करतो कुठेतरी जाऊन. जास्त लेट नाश्त्याला केलं ना मग सगळं शेड्यूल बिघडतं दिवसाचं. आता वाजलेत 9 आणि नाश्ता करून तर आलोय. आता करूया चालू, बघूया किती होत आहेत आज. आतापर्यंत 1100 रुपये झालेत. 4000चं टार्गेट आहे. सोमवारी आज व्हायलाच पाहिजे. आता जस्ट रेल्वे स्टेशनला ड्रॉप केला आणि ड्रॉप केल्यावर मग असं निरीक्षण केलं की तिथं आता थोडा थोडा पाऊस येतो त्याच्यामुळे पोलीस वगैरे तिथं कोणीच नव्हता. तर बरेच लोक ड्रॉप करून लगेच तिथंच साईडला रिक्षा दाबून किंवा टॅक्सी दाबून नवीन ट्रिपची वाट बघत होते.
तर मला असं सांगायचंय की असं केल्याने आपलाच अडाणीपणा दिसून येतो मित्रांनो. का तर तुम्ही जोपर्यंत समोरच्या गाड्या बाजूला निघत नाही तोपर्यंत मागच्या गाड्यांना यायला चान्स नसतो. आणि माझ्या समोर रिक्षावाल्यांनी तिथं ड्रॉप केला आणि त्याने तिथंच नुसतं मुडकं वाकडं केलं आणि तिथंच रिक्षा लावली आणि नवीन ट्रिपची वाट बघत बसला होता. तर मला म्हणजे आश्चर्य वाटलं की लोक असे सुद्धा करतात की त्यांना काहीच देणं घेणंच नाही. मागं ट्रॅफिक जाम होतंय, मागची गाडी पुढे जायला जागा नाही, काहीच नाही. तू नवीन ट्रिपची वाट बघत मस्तपैकी रील्स बघत बसलाय आणि माझ्या समोर ड्रॉप केलाय बरं का. म्हणजे काय भाऊ काय माणसं आहेत, मला कमाल वाटते अशा लोकांची. उबर का चालवतं ना त्याचं अजून एक रिझन हे बघा. आता कस्टमरचं लोकेशन कुठे आहे बघा, ह्या रोडला आहे. एक मिनिट. हॅलो, तुम्ही मागच्या गेटला आलात की पुढच्या गेटला? मी पुढच्या गेटला आहे. पुढच्या गेटला तुम्ही लोकेशन मागच्या गेटचं टाकलंय हो? नाही, समोरचे टाकले ती. ओके ठीक आहे चालतंय. आलो. तुम्ही येत आहे का? हो आलो आलो आलो. आता हे बघा तुम्ही, आता कस्टमरनी लोकेशन इथं टाकलंय म्हणजे आता हे हो काय रेल्वे स्टेशनचं हे तुम्हाला माहित असेल, मागचं गेट ही आहे आणि कस्टमरने लोकेशन इथं टाकलंय आणि मला कस्टमर इथं पुढं उभा आहे ना, पुढच्या गेटला उभा आहे ना, हे अगोदरच समजतं. हे बघा, हे रेल्वे स्टेशनचं पुढचं गेट आणि हे मागचं गेट. आणि आता ओलाची किंवा रॅपिडोची ट्रिप असली ना समजत नाही आपल्याला की कस्टमर कुठे आहे, पण हे उबरमध्ये राईट समजतं की कस्टमर समोरच्या गेटला उभा आहे. आता जर मला कस्टमरला जर पिकअप करायला जायचं म्हणलं ना तर कमीत कमी 1.5 किलोमीटर फिरून जावं लागेल समोरच्या गेटला. आणि कस्टमरचं लोकेशन हो का इथंच आहे. हो का, म्हणजे मी लोकेशनवर उभा आहे, कस्टमरला माहितच नाही त्यांनी चुकीचं लोकेशन टाकलंय. आणि हे निळ दाखवतं ना ह्याच्यामुळे आपल्याला समजतं की कस्टमर समोर उभा आहे. एखाद्या वेळेस कस्टमरने जर फोन नाही केला तर आपल्याला पण समजत नाही कस्टमर कुठं उभा आहे आणि कस्टमरला पण समजत नाही आपली गाडी कुठं आहे. कस्टमरच्या दृष्टीने मी लोकेशन बरोबरच टाकलंय पण त्याचं लोकेशन चुकलंय हे आपल्याला त्याचं लाईव्ह लोकेशन बघून समजतं. आता सगळ्यात जास्त आपल्याला जर परवडेबल असली ती ट्रिप तर जायचं, नाही तर सगळ्यात सोपं कॅन्सल करून टाकायची. मित्रांनो तुम्ही म्हणता तू ट्रिप कॅन्सल का केली, तर शक्यतो असं मी ऑब्झर्व केलं इथून मागं की कस्टमरने जर पिकअप लोकेशन चुकवलेलं असलं तर कस्टमरचं ड्रॉप लोकेशन सुद्धा चुकलेलं असतं. आणि कस्टमर हे मान्यच करत नाही की माझ्याकडून टाकण्यात चूक झाली, तो म्हणतो तोच चुकीच्या ठिकाणी गाडी घेऊन आलाय. त्याच्यामुळे असं जर काहीतरी कन्फ्युजन होण्याच्या मार्गावर असेल ना तर तिथं वाद घालायच्या भानगडीतच पडायचं नाही. सुरुवातीलाच नाही म्हणून सांगायचं, विषयच कट. नाही तर कस्टमरला तेवढं करून फिरवून जायचं आणि मग तिथं गेल्याच्या पुढं त्याला जायचं असतं कर्वेनगरला, त्याने लोकेशन टाकलेलं असतं बानेरचं. तर तसं झाल्यावर मग बानेरमध्ये गेल्यावर त्याचे लक्ष दिलं तर आपण चुकीच्या ठिकाणी आलोय. मग तो म्हणतो नाही तू चुकीच्या घेऊन आला. एवढे धंदे कशाला पाहिजेत? आपल्या सुरुवातीलाच अंदाज येतोय की कस्टमरला माहिती नाही कसं चालवायचे ऍप, त्याच्यामुळे अगोदरच कॅन्सल करायची. का तर तिथं वाद करायचा संबंधच राहत नाही. मी बी राईट आलो म्हणलं लगेच कॅन्सल केली, त्याला सुद्धा कॅन्सल करू नको म्हणलं. मित्रांनो नशीब खराब असल्यावर काय होतं याचं लाईव्ह एक्झाम्पल देतो मी, तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या फक्त. लेफ्ट टर्न लेना है, सीधा दिखा रहा है. नहीं भैया लेफ्ट टर्न लेना है, मैं इसीलिए बोल रही लेफ्ट में देखिए. नहीं ऐसा नहीं चेंज कर सकते ना आप, जो मैप में दिखा रहेगा उसी रोड अरे से भैया जाएंगे. आप कहाँ लेकर जा रहे हैं? हम फंस जाएंगे ट्रैफिक में, प्लीज ऐसा मत करो. लेफ्ट लीजिए भैया, लीजिए ना. मैप में सीधा दिखा रहा है मैडम. अरे भैया नहीं, कहाँ लेके जा रहे हैं आप? लेके आपके लोकेशन पे ही जा रहे हैं. कौन सा लोकेशन? आपका लोकेशन है. क्या नहीं लोकेशन नहीं आ नहीं, रहा है एक मिनट आप उसमें? यहाँ लेफ्ट में रखिए, लेफ्ट में रखिए एक मिनट. अच्छा एक कौन मिनट, सा क्या लोकेशन? लोकेशन क्या है बताओ. अरे भैया आप फंसवा देंगे. अमरटेक पार्क बालीवाड़ी. नहीं, अमर नहीं. तक नहीं जाना है. ओह शिट, अरे भैया ये इधर ही जाना था, ये होटल हमको महाबलेश्वर. पीछे जाना है इसके. लोकेशन गलत डाला है, लोकेशन आप अपडेट कर दीजिए. अरे 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 नहीं नहीं रुकिए रुकिए, आपको फिर पूरा जाम में फंस जाएंगे अपन. अरे आप जबरदस्ती आगे ले लिए. शिट. लोकेशन गलत डाला है आपने. आप मेरे ये ख्याल कैसे अब इसमें अमर टिक पर कैसे डाल रहा? अमर टेक पार्क कहाँ से आ गया इसमें? कहाँ पे आया? ये अमर टेक पार्क कहाँ से डाल दिए थे आप? नहीं डाले, आप ही तो डाले हो. मैं तो की नहीं, आप ही डाले ना वो कैनॉट प्लेस वगैरह, आप ही देख रहे थे. नहीं आपको कहाँ जाना है मुझे मेरे पता को भैया ये इसके पीछे जाना है. जस्ट यहीं पे. जस्ट नहीं. आओ फिर घूम के आना पड़ेगा. अरे कोई घूम के में तो पूरे ट्रैफिक में फंस जाएंगे अपन. दूसरा रोड ही नहीं कोई. नहीं वो तो पता है मुझे, इसलिए तो हम लोग बोल रहे थे आपको लेफ्ट लीजिए. नहीं मुझे ये लोकेशन के हिसाब से चल रहा था मैं, वो उधर जाके कोई मतलब ही नहीं बनता. मुझे लगा आपको यहीं पे जाता है. नहीं वो गलत डल गया एक्चुअल में हमारा टेक पार्क.
त्या गोष्टीसाठी मी पहिली ट्रिप कॅन्सल केली होती की वाद विवाद नको व्हायला, कस्टमरचं चुकीचे लोकेशन असलं कस्टमरला समजतच नाही त्यांनी चुकीचं लोकेशन टाकलंय. तीच गोष्ट माझी दुसऱ्या ट्रिपला, म्हणजे नशीबच खराब हो. म्हणजे विषय काय झाला की कस्टमरनी लोकेशन टाकलं अमरटेक पार्क बालेवाडी हाय स्ट्रीट, म्हणजे ते स्टारबक्स वगैरे आहेत ना, तिथं कस्टमरचं लोकेशन दिसत होतं बालेवाडीत. आणि कस्टमरला जायचं होतं ते आपलं पाशांचं पासपोर्ट ऑफिस आहे का, तिथं जायचं होतं बानेर रोडला. आणि माझ्या हिशोबात कसं की बा त्या आपल्या बालेवाडी हाय स्ट्रीटला जायचंय, त्याच्यामुळे मी राईटनी बानेर रोडली चाललोय. आणि ट्रॅफिक इतकं खतरनाक, तुम्हाला सांगतो मित्रांनो की बा ती 2 किलोमीटर क्रॉस करायसाठी 20 मिनिटं लागली, इतकं खतरनाक ट्रॅफिक. आणि ट्रॅफिक मूव्ह व्हायला लागलं. मी राईट साईडला गाडी ठेवली होती, मला माहिती आपल्याला सरळ जायची म्हणलं राईटलाच गाडी ठेवायची. कस्टमर अचानक जागा झाला, लेफ्ट 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 असं म्हणायला लागला. आणि म्हणलं मला तिथंच कन्फ्युजन झालं की कस्टमर एक तर शॉर्टकट घ्यायसाठी दुसरा रोड सांगत आहे किंवा कस्टमरचं लोकेशनच चुकलेलं आहे. आणि कस्टमर तुम्ही बघितलं असेल की बा तिथं विचारतंय की बा कुठं लोकेशन आहे. मी सांगितलं अमर ट्रेक पार्क बालेवाडी हाय स्ट्रीट. तर कस्टमरला मग ध्यानात आलं की बा नाही आपलं लोकेशन चुकलेलं आहे. आता तुम्ही म्हणता ते सांगत होते तरी पण लेफ्टला गाडी का घेतली नाही, तर पहिली गोष्ट मित्रांनो की अचानक लेफ्टला गाडी घेता येत नाही. जर रस्त्याच्या राईट साईडला जर आपण डिवायडर साईडने जर चाललेलो असलो आणि कस्टमर जर अचानक बोलला ना लेफ्टला घे, तर आपल्याला 3 लाईनी क्रॉस करून अचानक लेफ्टला गाडी घेता येत नाही. त्याच्यामुळे मी गाडी सरळ घेऊन पुढे थांबवली आणि मग त्यांना विषय विचारला की काय प्रॉब्लेम आहे. तर त्यावेळेस मला समजलं की कस्टमरचं लोकेशन चुकलेलं आहे. आणि मग तिथून पुढं मग फिरून यायचं नियोजन ठरलं, असा विषय झाला. नाहीतर मग असं अचानक जर आपण लेफ्टला गाडी घेतली तर सगळा रोड डिस्टर्ब होतो. आणि तिथं इतकं खतरनाक प्रकारचं ट्रॅफिक होतं. 2 किलोमीटर क्रॉस करायला आम्हाला 20 मिनिटं लागली. आता हे नवरा बायको दिसायला तर शिकलेले दिसत होते, पण ते असे का वागत होते, म्हणजे फक्त हे लोकेशनच नव्हतं चुकवलं, तर त्यांनी ट्रिप सुरू झाल्यापासून ट्रिप संपेपर्यंत असा त्रास दिला. म्हणजे मला तर दिला, पण त्यांनी ओला ट्रिप बुक केली होती आणि ओलाले 2 ड्रायव्हर कॅन्सल झाले बरं का. माया माग 2 वेळा फोन आला त्यांना की मी आलोय लोकेशन वरती. आणि ते त्यांनाच पटवून देत होते आम्ही दुसरी गाडी घेतलेली आता कॅन्सल करून टाका. पहिल्या ड्रायव्हरनी कॅन्सल केली, ती ओलाने दुसऱ्या ड्रायव्हरला ट्रिप असाइन केली. दुसरा ड्रायव्हरचा बी त्यांना फोन आला मी आलोय लोकेशनवर, आम्ही तर कॅन्सल केलेली, तुम्ही कसं काय आले. अरे तू स्वतःच्या मोबाईलवरून कॅन्सल कर ना. मग मीच त्यांना सांगितलं की तुम्ही जोपर्यंत कॅन्सल करणार नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन गाड्या येत राहणार. त्यावेळेस त्यांना कुठंतरी पटलं आणि ते समोरचा ड्रायव्हर सांगतोय तुम्ही कॅन्सल करा, मी कॅन्सल केली तरी दुसऱ्या ड्रायव्हरला ती ट्रिप जाते. पण ती कस्टमरला त्या गोष्टीचा फरकच पडत होतो. त्याला समजून सांगत होता तू कॅन्सल कर, असंच काय तुम्हाला लेटच होतंय आणि इतकंच होतंय असंच होतंय. तो कस्टमर ड्रायव्हरला पटवून देत होता. मी त्यांना सांगितलं की पहिल्या ड्रायव्हरनी जरी कॅन्सल केली तरी तुम्हाला दुसरी गाडी आली ना, तसंच त्यांनी ही जरी कॅन्सल केली तरी तुम्हाला तिसरी गाडी येईन. म्हणजे असं करून त्यांनी मग ती गोष्ट सॉर्ट आउट केली की बुवा स्वतःच्या मोबाईलवरून ट्रिप कॅन्सल केली. आणि ट्रिप कॅन्सल करून पण ते असे शांत बसत नव्हते. आता पाऊस चालू आहे थोडा थोडा सगळीकडेच ट्रॅफिक आहे आणि ते शांत बसत नव्हते. ते लोकांनाच नाव ठेवतात, ह्यो असाच चालवतोय तो तसाच चालवतोय. लोकांना कळतच नाही रस्त्यावर दुपारचं कशाला ऑफिसला चाललेत. अरे पण तुम्ही लोकांना असं कानच ओरडून सांगा ना, तुम्ही गाडीत बोलताय ते मला ऐकू येते. आणि त्यांनी काय होतं इरिटेट होतं. तुम्हाला हे एक क्लिप बघा तुम्ही. वहाँ से भी एक गाड़ी निकल रही है ना भैया, अपन उसके साथ ही अंदर होते हैं. ये देखिए वो गाड़ी को भी निकलना है ना. वो आने नहीं देगा एक्चुअल में उधर वाला आपको. ये सामने से जगह दिख रही है ना, हाँ यहाँ से. रुको भाई हमको ऊपर जाना है, पीछे ले सकते हैं क्या वो थोड़ा सा. होगा नहीं ना भैया पीछे. नहीं देखो वो आगे ये गाड़ी आगे जाएगी. अच्छा यहाँ पे लोग इधर सिंगल ही रहते हैं, इधर से एक निकालना चाहिए. जान दो, अपन भी सीधा के लाइन में लग जाते नहीं हैं. पागल हो क्या. ज्यादा जल्दी पहुंचेंगे. नहीं बिल्कुल ज्यादा नहीं पहुँचेंगे. सब ले लेंगे. अब जानू उतर के उनको बोलो ना थोड़ा जाने दो हमको. नहीं जाने देंगे बाबा, तो सबको समझता है. पर गाड़ी आगे बढ़ेगी तभी तो जाने देंगे ना. वो भी बेचारे क्या करेंगे. देखो ये यहाँ से पानी बह के आ रहा है, वो उसमें से कंस्ट्रक्शन साइड से. अरे वो लोग जाना ऑटो वाले दादा आप निकलो ना फट से. जाएगा बाबा, सब जाएंगे, आप टेंशन मत लो. अरे वो इतना बातें कर रहा है भैया, 2 व्हीलर पे जाने दो लगेगा. पहिली गोष्ट म्हणजे कमर्शियल टॅक्सी गाडीचा ड्रायव्हर असताना थोडा हुशार असतो. म्हणजे त्याला थोडं नॉलेज असतं की बा कुठून गाडी काढल्यावर गाडी कुठून लवकर पास होईल.
आणि त्याचं नॉलेज सोडून मागच्या कस्टमरला जरा जास्त त्रास होत होता. मी शांत बसलोय आणि कसं असतं ट्रॅफिकच्या ठिकाणी तिथं जरा मापापेक्षा जास्त ट्रॅफिक होतं आणि थोडं शांत माइंडने घेतलं ना, जिथून जागा मिळते तिथून गाडी काढण्याची शक्यता असते. उगाच पॅनिक, ह्याला थांबव त्याला थांबव असं करून उपयोग होत नाही. ती मॅडम म्हणत होती त्या रिक्षावाल्याला थांबवा आणि मग तिथून जाऊन रिक्षावाला काय बांगड्या बालूनच आलाय तेव्हा थांबून आपल्या जाऊन देईन. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे मित्रांनो, थोडं शांत माइंडने गाडी जर काढली ना तर निघून जात असते. पण कस्टमर मागून जर असं कायमच हेकडून काढ तिकडून काढ असं जर पॅनिक करत असेल ना तर त्याने जास्त इरिटेट होतं आणि जास्त त्रास होतो. ट्रॅफिक मधून गाडी तर निघत नाही आणि हे कस्टमरला ही गोष्ट समजतच नव्हती. ही त्यालाच नाव ठेव ह्याला नाव ठेव असं चालू होतं. मला वाटलं कवा उतरते ते. आणि म्हणजे पहिली गोष्ट मी ह्या गोष्टीसाठी पहिली ट्रिप कॅन्सल केली होती आणि तीच गोष्ट मला दुसऱ्या ट्रिपला घडून आली. जाऊ दे आता, नशीब खराब. शेवटी त्यांना ड्रॉप केलं, जरा मोकळा श्वास घेतला मी. आता एवढं कस्टमरचं रामायण सांगायला भारी तर लय वाटलं, पण ती एडिटिंग वगैरे संपवायला 1 तास लागला. म्हणजे 1 तासापेक्षा जास्त झालं की एवढं एडिटिंग करत बसलोय मी. आणि विषय काय होतो की डॅश कॅमचं फुटेज जर व्हिडिओ टाकायचं असलं ना तर ते लगेच डाउनलोड करून लगेच एडिट करावं लागतं. नाहीतर मग ते मागं पुढं क्लिप होते. आणि ह्याची काय होतं, डॅश कॅमचं जर आपण संध्याकाळी एडिट करायचं म्हटलं तर ते काय होतं, लगेच डॅश कॅम मधून डिलीट होऊन जातं. आणि त्याच्या मोठ्या क्लिप असतात 3-3 मिनिटाच्या. आणि आपण कोणत्या क्लिप मध्ये काय घ्यायचं हे लक्षात जर नाही राहिलं तर प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे डॅश कॅमचं फुटेज लगेच एडिट करून लगेच ते फायनल व्हिडिओ करावा लागतो त्याचा. त्याच्यामुळे ही एडिटिंग पूर्ण होती. आता 80% झालंय, 93% तेवढं राहिले. आता वाजलेत 12:30. 1 तास गेला एडिटिंग मध्ये. आता जेवण करतो. इथं आहे आता बाणेर मध्ये. आता इथं ट्रॅफिक पण थोडं कमी झालंय तर जेवण करतो आणि मगच चालू करतो. जाऊ द्या, कमी जास्त खड्डे चालूच असतात, विषय सोडून द्या. जेवण करतो आणि मग परत नव्याने चालू करतो. आता वाजलेत 1:20 आणि आलोय जेवण करून. आता मस्तपैकी चालू केले. आता बघू 4000 होतेत का नाही, जरा डाऊट आहे. तरी पण प्रयत्नशील आहोत. बघू आता काय होते. विषय काय झालाय की मी बालेवाडीतून ट्रिप घेऊन आलो कॉर्न रेड हॉटेलला, इथं कोरेगाव पार्कच्या जवळ. आणि विषय काय आहे की आता तिकडं सीएनजी इथून पंप आहे 3-4 किलोमीटरला. काही काय विषय मला काय कळत नाही. जाऊ दे, थोडंफार काय लागलंय मला समजा, पण उगाच कसलं तरी दिसतंय. तर 3-4 किलोमीटर इथून सीएनजी पंप आहे. मी म्हणतोय एखादी बोसरी साईडची किंवा बावधन साईडची ट्रिप भेटन. तिकडे गेल्यावर सीएनजीला लवकर नंबर लागतो आणि मोकळं वातावरण असतं. तर तिकडली ट्रिपची वाट बघण्यासाठी मी 1 तास अशाच ट्रिपा सोडून दिल्यात. आणि जो सकाळपासून माझा 16-17% ऍक्सेप्टन्स रेट झाला होता तो परत आता 9% झालाय. आणि ऍक्सेप्टन्स रेट कमी झाल्याचा तोटा असा होतो, जे की सकाळी सांगितल्याप्रमाणे जी ट्रिप कोणीच घेत नाही ती ट्रिप आपल्याला येते. सगळ्यात जास्त ज्याचा ऍक्सेप्टन्स रेट कमी त्याला सगळ्यात बकवास ट्रिप येते. सगळ्यात जास्त ज्याचा ऍक्सेप्टन्स रेट त्याला सगळ्यात चांगली ट्रिप येते. आता वाजल्यात 4:30. इतकी मेहनत करून कोथरूडच्या सीएनजी पंपावर सीएनजी भरायला आलो ह्या आशेने की कोथरूडच्या सीएनजी पंपावर गर्दी कमी सापडेल. पण पाऊण तास गेला बा कोथरूडच्या सीएनजी पंपावर सीएनजी भरायला आणि तरी पण एक गाडी कमीच आली. पण चला ठीक आहे, असू द्या. तुम्हाला सांगतो, उबर काय करतंय की ड्रायव्हर लोकांना इन्सेंटिव्ह देतंय आणि उबरचं कस्टमरचं बिल एकदम कमी करतंय. म्हणजे कुठं 40 रुपये, काही नाही तर फुकटच देतंय वाटतं. किंवा म्हणजे असं होतंय की कस्टमर कडून आम्ही घेतो 250 रुपये आणि आम्हाला उबेर कंपनी देते 350 रुपये. 100 रुपये पदरचे टाकून देतं. वरून इन्सेंटिव्ह सुद्धा देते. आणि ती आता शनिवारपर्यंत इन्सेंटिव्ह देत होती, शनिवारपासून इन्सेंटिव्हच बंद केला आणि रेट तोच कमी देते. त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह असले थोडंफार काय वाटत नाही. पण आजकाल इन्सेंटिव्ह पण भेटत नाही, त्याच्यामुळे वाईट दिवस चालू आहेत सध्या. आणि ट्रिपा बी इतक्या थर्ड क्लास रेटने पडत आहेत की अजिबात ऍक्सेप्ट करण्याची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे ऍक्सेप्टन्स रेट पण सुधारा नाही आणि जिकडली ट्रिप पाहिजे तिकडली पण ट्रिप मिळणार नाही, असा विषय झालाय. जस्ट आता ट्रिपची वाटच बघत होतो, तेवढ्यात मुंबईची ट्रिप वाजलेली आहे गो इंटरसिटी 1900 रुपयांनी. चला ठीक आहे, असू द्या, नसल्यापेक्षा बरं आहे. मुंबईची वाजली, पण मला वाटतं अलीकडेच वाजली कुठेतरी, चेंबूर वगैरे मी बघितलीच नाही गडबडीत. पण मुंबई होतं एवढं फिक्स आहे. वाजले 7:45 आणि आपले झालेले आहेत 4000 रुपये. आणि विषय काय झाला की मध्ये येता चालू गाडीमध्ये ती इंजिनची लाईट ब्लिंक करायला लागली. मला समजलं नाही काय झालंय, पण हा किरकोळच प्रॉब्लेम आहे. इथून माग पण एकदा आला होता, त्यावेळेस शॉर्ट आउट झाला. मग मी काय केलं, साईडला थांबवली, गाडी बंद केली, लगेच चालू केली, तर तो इंजिन लाईट निघून गेली लगेच. म्हणलं चांगली गोष्ट झाली. मागच्या वेळेस काय झालं की इंजिन लाईट आली की गाडी
CNG वरती दाखवायची पण पेट्रोल ओढायची. म्हणलं ह्या वेळेस पण तसं जर केलं तर ड्रॉप चांगला 40-50 किलोमीटर लांब होता. म्हणलं 40-50 किलोमीटर जर पेट्रोल ओढलं तर प्रॉब्लेम व्हायचा. त्याच्यामुळे लगेच गाडी साईडला घेतली, चालू करून बंद केली, लगेच विषय क्लोज झाला. म्हणजे एकदम रेग्युलर पहिल्यासारखी चालायला लागली. म्हणजे चालायला काय प्रॉब्लेम येत नव्हता, पण ती इंजिन लाईट ब्लिंक करत होती, त्याच्यामुळे थोडं टेन्शन आलं होतं. CNG पण आहे आता, लगेच रिटर्न ट्रिप पडली तरी काही अडचण नाही. अजून एक गोष्ट सांगतो, काल माझा 7 वाजताच्या आसपास ड्रॉप झाला मुंबईमध्ये. तेव्हापासून मला वाटलं रिटर्न ट्रिप मिळेल, म्हणून मी रात्रीचं जेवणच केलं नाही. 11 वाजे मला असं नियोजन होतं की 11, 11:30, 12 वाजेपर्यंत थांबू आणि नाईट ट्रिप पडली तर जेवण करून झोपू. पण 11 वाजेपर्यंत थांबलो मी आणि गाडीमध्ये बसल्या बसल्या कधी झोप लागली समजलंच नाही. आणि आत्ता 3 वाजता मला जाग आलेली आहे. इतकी भयंकर भूक लागली, सगळं बंद झालंय आणि रात्री बिना जेवता झोपी गेलो आणि ट्रिप पडली नाही आणि अशी भूक लागली. आता बघतो जवळपास काय चालू मिळालं तर, नाहीतर मग सकाळपर्यंत थांबतो. बघू आता काय होतंय. हे पण एक कडू सत्य असतं भावांनो. तुम्ही म्हणता तू कशाला जागा उपाशी झोपला, जेवण करून झोपायचं ना. जेवण केल्यावर बी प्रॉब्लेम. समजा मी 8-9 वाजता जेवण केलं असतं, मला रिटर्न ट्रिप पडली असती ना, तर जेवण केल्यावर हायवेला झोप लागते. त्याच्यामुळं म्हटलं लवकर नको जेवण करायला, झोप लागन, थोडं उशिरा करू. आणि कधी झोप लागली कळलंच नाही. रात्रीचे 4 वाजता मस्तपैकी झोमॅटोवरून ऑर्डर तर मागवली, पण मला रेस्टॉरंटवाल्यांना सांगायचं की एवढं सगळं कार्ड दिलंय, एवढं मस्त पॅकेजिंग करून दिलंय, पण एक चमचा दिला असता तर बरं झालं असतं. म्हणजे आता काय सांगू, आता चमचाच नाही, हातानेच खावा लागत. अशा पद्धतीने आपला झालाय पुण्यामध्ये ड्रॉप. 9:52 1800 रुपये झालेत. 7 वाजायच्या आसपास मला पवईमध्ये ट्रिप पडली होती, तिथून आता ड्रॉप केला मुंबईमध्ये. आता काय करतो, कात्रजमध्येच आहे, तर घरी जातो, आंघोळ वगैरे करतो, जेवण वगैरे करतो, 15-20 मिनिटं झोप काढतो आणि मग नवीन कामाला लागतो. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.